नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन आवडी बुद्रुक या यूट्यूब चॅनेलवर आपण रिझनिंग पूर्णपणे पाहणार आहोत। त्यानुसार आपण रिझनिंगची लेक्चर सिरीज चालू केलेला आहे। त्यामध्ये आपण पहिले दोन टॉपिक बघितलेले आहेत, एक म्हणजे घड्याळ आणि दोन नंबरचं म्हणजेच काय बघा लक्षात ठेवायचं नंबर सिरीज। जर हे दोन टॉपिक कोणी बघितले नसतील तर ते पहिल्यांदा बघा। त्यानंतर आता तिसरं लेक्चर म्हणजे तिसरा टॉपिक आहे ते म्हणजेच काउंटिंग फिगर, म्हणजेच आकृत्या मोजायच्या आहेत। मी तुम्हाला आकृती देणार आहे, त्या आकृतीमध्ये एकूण किती आकृत्या आहेत ह्या सांगायच्या आहेत आणि हा एक महत्त्वाचा म्हणजे भाग आहे। परीक्षेला ह्याच्यामध्ये एक किंवा दोन प्रश्न येतात म्हणजे येतातच, त्यामुळे हे पूर्णपणे बेसिक मी तुम्हाला सांगणार आहे। बेसिक पूर्णपणे पहिल्यांदा समजावून घ्या, त्यानंतर तुम्ही अवघड प्रश्न सोडवायचे आहेत। त्यानुसार आपण बघायचं आहे टाईप नंबर 1। तर टाईप नंबर 1 मध्ये तुम्हाला सांगतो, आता अशा पद्धतीने बघा लक्षात ठेवा, त्रिकोण दिलेला असतो। आता ह्या त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे हे काढायला सांगितलेलं असते। ह्या त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे तुम्ही कसं मोजणार, तर बघा लक्षात ठेवायचं, हा एक त्रिकोण एक झाला, हा एक त्रिकोण इथं अर्धा दोन झाला आणि हा एक त्रिकोण अर्धा, म्हणजे एकूण ह्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत, 3 आहेत। तर आपण असं काढलं, ही सोपी आकृती होती म्हणून आपण असं काढलं। अवघड असली आकृती तर आपल्याला मोजताना वेळ जाणार आपल्याला, तर त्याच्यासाठी काय आहे ट्रिक आहे। ते ट्रिक काय आहे, तर पहिल्यांदा ही आकृती दिलेली आहे, त्या आकृतीचा काय बघायचा, पाया बघायचा। आकृतीचा पाया कुठं आहे बघायचा। तर हा आकृतीचा मेन पाया मुख्य पाया, तर तिथं काय करायचं नंबरिंग द्यायचं। हिथं ह्या कोण्यात एक म्हणजे हिथं ह्या ब्लॉकमध्ये तुम्ही 1 म्हटलाय, दुसऱ्या ह्याच्यामध्ये 2 म्हटले। काय करायचं आता, हे 1 आणि हे जे 2 आहे ह्या दोघांची काय करायची बेरीज करायची। हे 1 म्हटलेलं होतं, इथं 2 म्हटलेलं होतं, तिथं काय करायची त्यांची बेरीज आणि 1 आणि 2 किती झालं 3, म्हणजे ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे 3 आहे। त्यानंतर मी तुम्हाला आकृती दाखवतो। आता ही आकृती दिलेली आहे, तर आकृती दिलेल्या आहे त्यानंतर परीक्षेमध्ये तुम्ही असं करत बसणार, इथं 1 झाला, इथं 2 झाला, इथं 3 झाला, इथं 4 झाला, मग अशा पद्धतीने आणि ह्याच्यामध्ये त्रिकोण आहेत, हे काढसपर्यंत तुमचं वेळ जाणार आहे आणि आकृती काय होते चुकू पण शकते। त्यामुळे आपण ट्रिक वापरायची। ती ट्रिक काय, हिचा ह्या आकृतीचा पाया आहे, इथं 1 द्यायचा, इथं 2 द्यायचा, इथं 3 द्यायचा, मग त्यानंतर ह्या डायरेक्ट ह्यांची काय करायची बेरीज करायची। 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, म्हणजे ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत 6 त्रिकोण आहेत। आता त्यानंतर बघा ही आकृती, जर विचारलं ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत, तर डायरेक्ट हिचा हा पाया, ह्या पायापाशी 1 द्यायचं, 2 3 4 आणि इथं 5, डायरेक्ट यांची बेरीज करायची, 1 + 2 + 3 + 4 + 5, हिची 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 यांची काय करायची बेरीज करायची। 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 1 15, म्हणजे ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत 15 त्रिकोण आहेत। हे कळालं असेल तुम्हाला। त्यानंतर तुम्हाला सांगतो, आता अशी आकृती जर आलेली असेल तर ह्याच्यामध्ये एकूण त्रिकोण किती आहेत, तर ह्या आकृतीमध्ये बघितलं, ह्या पूर्ण आकृतीमध्ये हिथं एक पाया तयार झालेला आहे आणि हिथं एक पाया तयार झालेला आहे। तर काय करायचं, तर आपला मुख्य पाया तिथं 1 2 3 4 5, ज्याप्रमाणे आपण नंबरिंग इथं केले त्याचप्रमाणे नंबरिंग ह्या सुद्धा पायाला करायचं। 1 2 3 4 आणि 5। आणि आता बघा, आता खालच्या त्रिकोणांची संख्या मोजा, 1 + 2 + 3 + 4 + 5 + 5, म्हणजे एकूण किती झाले 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14 आणि 1 15, म्हणजे ह्या इथं जर खालचं जर मोजाय गेलं तर एकूण किती त्रिकोण 15। आणि त्यानंतर आता वरती 1 + 2 + 3 + 4 + 5 किती झालं 15, हे वरचं 1 2 3 4 5 यांची बेरीज ही 15 आणि खालच्यांची बेरीज ही 15 आणि हे 15 15 एकूण किती झालं 30। काय केलं बघा लक्षात ठेवा, ही अशा पद्धतीची आकृती आली। ह्या आकृतीमध्ये किती बेस तयार झालेले आहेत, ह्यो एक बेस मुख्य आणि त्यानंतर हा एक, म्हणजे असे जर 2 पाया तयार होत असतील तर ह्या पायावरती नंबरिंग द्या, 1 2 3 4 5 ह्यांची बेरीज करा 15, तसंच ह्या पायावरती सुद्धा नंबरिंग द्या, 1 2 3 4 5 आणि त्यांची बेरीज करा, ही झाली 15 आणि 15 15 टोटल किती 30, म्हणजे ह्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत, तर 30 त्रिकोण आहेत। त्यानंतर
आता ही आकृती जर बघितली आपण तर ह्या आकृतीमध्ये आपल्याला वेगवेगळे 3 पाया आहेत. हा एक पाया आहे, हा मुख्य पाया, त्यानंतर इथं एक पाया आहे आणि इथं हा एक पाया आहे. आपल्या मुख्य पायाला आपण नंबरिंग द्या 1 2 3 4 5. तसंच ह्या पायाला द्या 1 आणि 2 आणि ह्या पायाला पण द्या 1 आणि 2. जिथे जिथं पाया आहे तिथं नंबरिंग द्यायचं. तर इथं त्रिकोणांची संख्या मोजा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. हे खालच्यांची 1 2 3 4 5. एकूण बेरीज किती येणार 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 1 15. त्यानंतर हितली बेरीज 1 आणि 2 किती येणार आहे 3 येणार आहे आणि हितली 1 आणि 2 3. हे बघा ह्या खालच्यांची बेरीज ही 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 15. ह्यांची बेरीज 1 आणि 2, 1 अधिक 2 3 हिथं बेरीज त्यांची आणि 1 अधिक 2 3 हिथं बेरीज. आणि टोटल जर बघायला गेलं तर किती असणार आहे 15 आणि 3 18 आणि 18 आणि 3 21. म्हणजे ह्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत 21 त्रिकोण आहेत. अशा पद्धतीनं आपण त्रिकोणांची संख्या मोजायची, हे लक्षात ठेवा. तर आता टाईप नंबर 2. मगाशी आपण टाईप नंबर 1 बघितला, त्याच्यामध्ये त्रिकोण दिलेलं होतं आणि त्रिकोणांची संख्या काढायला सांगितलेली होती. आपण ट्रिकनुसार काढलं. आता आपण मी तुम्हाला चौकोन दिलेला आहे. टाईप 2 मध्ये काय सांगितलेलं आहे चौकोन दिलेला आहे आणि चौकोनामधील त्रिकोणांची संख्या आपल्याला काढायची आहे. हा इथं चौकोनामध्ये त्रिकोण तयार होतोय. हा 1 झाला, हा 2 झाला, हा 3 झाला, 4 झाला. असे एकूण किती त्रिकोण ह्याच्यामध्ये आहेत, ह्या चौकोनामध्ये एकूण त्रिकोण किती आहेत. मगाशी काय होतं त्रिकोणामध्येच त्रिकोणांची संख्या किती, ह्या टाईप नंबर 1 होता. टाईप नंबर 2 काय चौकोन दिलेला आहे आणि त्या चौकोनामध्ये एकूण किती त्रिकोण तयार झालेले आहेत हे आपल्याला काढायचे आहेत. ह्याला सुद्धा एक ट्रिक आहे. तर बघा इथं 1 म्हटलो, इथं 2 म्हटलो, इथं 3 म्हटलो, इथं 4 म्हटलो. ट्रिक 1 2 3 4. आता सगळ्यात मोठा आकडा इथला कुठला 4. त्या 4ची काय करायची दुप्पट करायची. 4ची काय करायची दुप्पट करायची. 4 दुनी 8. म्हणजे ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत 8 आहेत. ज्यावेळी चौकोन दिलेला असेल आणि चौकोनामधील आतल्या त्रिकोणाची जर संख्या काढायची असेल तर नंबरिंग द्यायचं 1 2 3 4 आणि सगळ्यात मोठा आकडा कुठला 4 आणि त्या 4ची दुप्पट किती 8. तर त्रिकोणामध्ये एकूण संख्या किती आहेत 8 आहेत. त्यानंतर ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे नंबरिंग द्या 1 2 3 4 5 6 7 आणि 8. सगळ्यात मोठा आकडा 8. 8ची काय करायची दुप्पट करायची आणि 8ची दुप्पट किती असते 16. म्हणजे ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत तर ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण 16 आहेत. त्यानंतरची आकृती आता ही आकृती दिलेली आहे. तर ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे आपला. आता बघा ह्या आकृतीमध्ये ही काय आहे आपली मेन आकृती. त्यानंतर बघा लक्षात ठेवायचं त्या आकृतीमध्ये म्हणजे हा झाला तुमचा मेन चौकोन आणि त्याच्यामध्ये अनेक चौकोन तयार झालेला आहे. म्हणजे नंबरिंग तुम्हाला 2 वेळा देणार. तुम्ही नंबरिंग किती वेळा देणार 2 वेळा देणार. ते कसं बघा. आता हा जो मोठा चौकोन आहे तिथं आपण नंबरिंग देऊया 1 2 3 4 5 6 7 आणि 8. त्यानंतर त्याच्या आतमध्ये काय बघा हा लहान चौकोन आहे त्याच्यामध्ये आपण काय बघा नंबर देऊया 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता ह्या मोठ्या चौकोनाचा विचार करा. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आकडा किती आहे 8 आहे आणि 8ची दुप्पट किती 8ची दुप्पट करायची. जो सगळ्यात मोठा आकडा असतो तिची काय करायची दुप्पट करायची. किती झाली 16. इथं 16 त्रिकोण तयार झालं. त्यानंतर इथं बघा लक्षात ठेवायचं बारकी आकृती त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आकडा किती आहे 8 आहे. 8ची ते आपण काय करायची दुप्पट करायची 16. मग एकूण त्रिकोण किती 16 अधिक 16 32. म्हणजे एकूण ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत 32 त्रिकोण आहेत. हे कळालं तुम्हाला. अशा पद्धतीनं चौकोन दिलेला असणार आणि चौकोनामध्ये त्रिकोणाची संख्या कशा पद्धतीनं ट्रिकनं काढायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 32 ह्याच्यामध्ये एकूण त्रिकोण असणार आहेत. हा टाईप नंबर 2. तर टाईप नंबर 3. टाईप नंबर 3 मध्ये तुम्हाला सांगतो
ही आकृती आहे, ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण आहेत किती तर काढणार कसं तुम्ही, हा 1 झाला, हा 2 झाला, हा 3 झाला, हा झाला 4 आणि हा मोठा 1 किती 5. अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला काढता येते बघा. हा एक बारका 1 झाला, हा इथला आतला 2, हा एक 3, हा एक 4 आणि हा सगळ्यात मोठा 5. म्हणजे ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत 5 आहेत. टाईप नंबर 5 मध्ये ट्रिकनुसार जर सोडवायचं असेल तर करायचं काय, तर ट्रिकनुसार सोडवायचं असेल तर हा मोठा त्रिकोण सोडायचा आणि त्यानंतर आत बघायचं. आत काय बघा लक्षात ठेवायचं, हा लहान त्रिकोण आहे आणि लहान त्रिकोणाच्या कुठल्या पण एका बाजूला अशी रेष म्हणजे रेष मारायची. ही जी रेष याचाच अर्थ काय, एकूण 4 त्रिकोण आहेत असं लक्षात ठेवायचं. हे बघा, हा मोठा त्रिकोण सोडायचा आणि त्यानंतर ह्या आतल्या लहान त्रिकोणकडे बघायचं. त्याच्यामध्ये कुठल्या पण एका बाजूवरती, ह्या बाजूवरती मारा, ह्या मारा किंवा ह्या तिन्ही बाजूवरती काय मारायचं, एखादी डॅश मारायची. ह्या डॅश म्हणजेच किती त्रिकोण, 4 त्रिकोण याच्यामध्ये आहेत. आणि त्यानंतर शेवटचा हा सगळ्यात मोठा 1. म्हणजे ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत 5. या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत 5. जर कळालं नसेल तर अनेकदा सांगतो. हे बघा, आता ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण आहेत किती हे काढायचं कसं बघा. हे सगळ्यात बाहेरचा त्रिकोण, ते त्रिकोण सोडा आणि त्यानंतर आत बघा. आत हे एक त्रिकोण तयार आहे, त्याला कुठल्या पण त्याच्या ह्या बाजूवरती आपण डॅश देऊया. तो म्हणजे काय बघा लक्षात ठेवायचं 4. आपण ह्या त्रिकोणाच्या एका बाजूवरती डॅश दिला म्हणजे 4. आता त्याच्या आत आणि एक त्रिकोण आहे, त्याच्यावरती आणि एका बाजूवरती आपण डॅश द्यायचा, ते म्हणजे किती असणार आहे +4. आणि त्यानंतर बाहेरचा एक त्रिकोण जो आपण सोडलेला होता, तो बाहेरचा एक मेन त्रिकोण, तो किती 1. म्हणजे एकूण त्रिकोण किती 4 आणि 4 8, 8 आणि 1 9. हे तुम्हाला कळालं असेल. एकूण आकृती त्रिकोणांची संख्या किती 9. अनेक तुम्हाला सांगतो, आता ह्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती. हा सगळ्यात बाहेरचा मेन त्रिकोण सोडून द्या. त्यानंतर आत बघा, हा एक त्रिकोण आहे इथं म्हणजे 4. त्यानंतर हे एक त्रिकोण आहे 4 आणि त्यानंतर आणि एक त्रिकोण आहे तिथं किती झालं 4. आणि त्यानंतर आपण बाहेरचा जो मेन त्रिकोण सोडलेला तो किती 1. म्हणजे 4 आणि 4 8, 8 आणि 4 12, 12 आणि 1 13. म्हणजे ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे 13. हे अत्यंत सोपं आहे. फक्त तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या, कशा पद्धतीने ट्रिकनुसार काढायचं आहे हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने टाईप 1, टाईप 2, टाईप 3 तुमच्या लक्षात आलेला असेल. तुम्ही आकृतीमधील पहिल्यांदा जो टाईप होता त्याच्यामध्ये त्रिकोणच होता आणि त्याच्यामध्ये त्रिकोणाची संख्या मोजायला सांगितली होती. 2 नंबरचं जे होता टाईप त्याच्यामध्ये चौकोन होता आणि त्याच्या आतमध्ये त्रिकोणाची संख्या किती आहे हे मोजायला सांगितलं होतं. आणि टाईप नंबर 3 हा अशा पद्धतीनं आहे, त्याच्यामध्ये आपण त्रिकोणाची संख्या मोजायला सांगितलेलं आहे. ते आपण सर्व ट्रिकनुसार बघितलेलं आहे. हे पूर्णपणे कन्सेप्ट पहिल्यांदा लक्षात घ्या. नंबर 4 टाईप 4 मध्ये तुम्हाला मी त्रिकोण देणार आहे. हा सिमेट्रिक टाईपचा म्हणजे कसा बघा, हा त्रिकोण दिलेला आहे. ह्याच्यामध्ये त्रिकोणांची संख्या तुम्हाला ओळखायची आहे. तर ती कशी ओळखायची बघा. आता ही फिगर जी आहे सिमेट्रिक म्हणजे बघा लक्षात ठेवायचं. जर बघा इथं जर हिचा पाया मी हा घेतला, इथं 1 दिलं 1 2 आणि इथं किती 3. इथं 1 दिलं, इथं 2 दिलं, इथं 3 दिलं. जर याचा पाया हा घेतला तर इथं 1 देणार, इथं 2 देणार, इथं 3. म्हणजे इकडं पण 3 आहेत, इथं पण 3 आहेत. जर याचा पाया हा घेतला, इथं 1 इथं 2 इथं 3, यालाच म्हणायचं सिमेट्रिक टाईपची फिगर म्हणायचं. जर अशा पद्धतीची जर फिगर तुम्हाला आली आणि जर त्रिकोणाची संख्या जर काढायची जर सांगितली तर त्याच्यासाठी तुम्हाला ट्रिक सांगतो. ती ट्रिक लक्षात ठेवा. तर हा एक आहे तसा घ्यायचा, हा जो 1 आहे तो. त्यानंतर इथं 2 आहे, त्यानंतर इथं काय बघा लक्षात ठेवायचं 3 आहे, बरोबर आहे. हे 1 हे 2 आणि हे 3 अशा पद्धतीनं लिहून घ्यायचं. हा 1 ला 1, ह्या 1 मध्ये ह्या 2 मिळवायचा, ह्या 1 मध्ये हा 2 मिळवायचा म्हणजे होणार किती 3. ह्या 3 मध्ये हा 3 मिळवायचा म्हणजे होणार किती बघा लक्षात ठेवायचं 3 आणि 3 6. म्हणजे आणि ह्या तिघांची बेरीज करायची. 1 आणि 3 4, 4 आणि 6 10. वाटेल तुम्हाला इथं संपलं तर नाही.
तर काय करायचं त्यानंतर आता बघा लक्षात ठेवा, इथं जे हे 6 आहे ना, त्या 6ला सोडायचं, 6ला सोडायचं, इथलं हे 3 घ्यायचं आणि त्यानंतर काय बघा लक्षात ठेवायचं, 1ला सोडायचं. आता इथं फक्त बघायचं आहे, पहिली प्रोसेस कळाली. त्यानंतर ह्या 6ला सोडायचं, ह्याला घ्यायचं, ह्याला सोडायचं, जर आणि वरती असेल त्याला घ्यायचं. मग इथं ह्याला हे 3, म्हणजे ह्या 10 मध्ये हे 3 मिळवायचं. म्हणजे ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत, 13. जर हे कळालं नसेल तर तुम्हाला मी अनेक काय बघा फिगर सांगतो, सिमेट्रिक फिगर, अनेक सिमेट्रिक फिगर देतो. थांबा. हां, त्यानंतर ही फिगर घ्या. ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे, कसं काढायचं. ही पहिल्यांदा सिमेट्रिक फिगर आहे का ते बघायचं. जर सिमेट्रिक फिगर असेल तरच ती ट्रिक वापरायची, नाहीतर वापरायची नाही. सिमेट्रिक फिगर म्हणजे काय, म्हणजेच काय बघा, जर हा जर पाया घेतला तर इथं 1 आलं, इथं 2 आलं, इथं 3 आलं, इथं 4 आलं. जर हा पाया घेतला इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4, म्हणजे इथनं पण 4 आहे, इकडं पण 4 आहे. आणि जर हा पाया घेतला असा तर इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4, म्हणजे ही सिमेट्रिक फिगर आहे. तर त्यानंतर मग ही ट्रिक वापरायला चालू. ट्रिक काय आहे, खाली बघायचं 1 2 3 4, ते बघा इथं 1 लिहून घेतला, इथं 2, इथं 3, इथं 4. पहिल्यांदा 1 आहे तसा ठेवायचा. ह्या 1 मध्ये हे 2 मिळवायचं, म्हणजे एकूण किती होणार 3. ह्या 3 मध्ये हे 3 मिळवायचं, इथलं 3 मिळवण्या झालं, एकूण किती झालं 6. आणि ह्या 6 मध्ये काय बघा लक्षात ठेवायचं, ह्या 6 मध्ये हे 4 मिळवायचं, म्हणजे एकूण किती झालं 10. म्हणजे आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती, यांची सगळ्यांची बेरीज 1 आणि 3 4, 4 आणि 6 10, 10 आणि 10 20. इथं झालं असं नाही. आता काय सांगितलं म्हणजे हे 10 सोडायचं, हे 6 घ्यायचं, हे 3 सोडायचं आणि इथं त्यानंतर 1 घ्यायचं. म्हणजे 6 आणि 1 किती झालं, +6 अधिक 1 म्हणजे 20 आणि 6 26, 26 आणि 1 27. म्हणजे आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे, 27. हे तुम्हाला ट्रिक कळालेले असेल, ही ट्रिक कळालेली असेल. ज्यावेळी सिमेट्रिक फिगर असते टाईप नंबर 4, तर त्यावेळी अशा पद्धतीनं ट्रिक वापरायची. कळालं. आकृतीमध्ये अशा पद्धतीने विविध आकृत्या दिल्या टाईप 4 पर्यंत, आणि त्या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोणांची संख्या सांगायची होती. मी ती ट्रिक प्रमाणे बघितलेली आहे. तर तुम्हाला आता मी काही 1 2 3 प्रश्न देणार आहेत, त्यांची जी काही उत्तर आहेत ती तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायची, कमेंट त्याची करायची. त्या उत्तरांचं योग्य पर्याय तुम्ही सांगायचं. हा तुमचा एक होमवर्क समजा. पहिली आकृती, ही आकृती लिहून घ्या आणि ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तुम्ही. ह्या आकृतीमध्ये कशा पद्धतीने आपण ट्रिक वापरलेली होती, कुठला नंबरचा टाईप हे तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे, आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये किती एकूण त्रिकोणांची संख्या आहे ती सांगायची. हा प्रश्न नंबर 1. प्रश्न नंबर 2. ही आकृती आहे. ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे हे सांगायचं. वेगळं काय ते लक्षात घ्या, आणि त्यानंतर याच्यामध्ये त्रिकोणांची संख्या किती येणार आहे हे तुम्ही सांगायचं आहे. अशा पद्धतीनं ह्या अनेक घ्या. 3 नंबरचा प्रश्न.
हे जरा व्यवस्थित बघा, काढा. आता ही आकृती बघा. ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे हे सांगायचं आहे. ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे हे सांगायचं आहे. टाईप कुठल्यामध्ये येते. अशा पद्धतीनं तुम्ही हे 3 जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये जी काही उत्तर आहेत तुमची ती कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा. अशा पद्धतीनं हा लेक्चर नंबर 3 म्हणजे टॉपिक नंबर 3 काउंटिंग फिगर हे बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या. हे बेसिक कन्सेप्ट लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला अवघड प्रश्न सुद्धा सुटून जातील.